प्रभारीच नाही तर एक आदर्श म्हणून विश्राम ज्यांनी 1979 पासून भारी बहुजन महासंघापासून काम चालू केलेलं होतं आणि वंचित बहुजन आघाडीपर्यंत ते श्रद्धेय बाळासाहेबांसोबत आहे आणि एक निष्ठा आहे. त्यांनी आतापर्यंत जे पण इलेक्शन कंडक्ट केलेलं आहे, इलेक्शन जे पण झालेलं आहे त्याच्यात ते परिपूर्ण जिंकून आलेले आहे. त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत, त्यांनी नागपूर साठी आपल्याला प्रभारी म्हणून कुशालदादाला नेमलेले आहे. कुशालदादाचा अनुभव आपल्याला लाभलेला आहे आणि आपण त्याचा परिपूर्ण कोणत्या प्रकारे फायदा घेतला पाहिजे. आपण त्यांचा अनुभव ज्या प्रकारे ते इलेक्शन मध्ये लढलेले आहे आणि ते जिंकून आलेले आहे, त्यासाठी सर्वप्रथम सगळे मिळून कुशल भाऊ यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या की ते आपल्याला नागपूर शहरासाठी खूप प्रगतिशील येण्यासाठी त्यांना प्रभारी बनवलेले. जे परिस्थिती औरंगाबाद मध्ये झाली आणि तिथली जे राजकारण आहे, तिथलं जे सगळ्या पक्षांचे जे तारेगुल केलेले आहे, ते तारेगुल केलेले आहे वंचित बहुजन आघाडीने. RSS ने जे संघ मुख्यालय नागपूरमध्ये आहे, पण औरंगाबाद मध्ये जे एकीकरण, जे संघटन आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथे काढलेला मोर्चा RSS विरुद्ध संघावरती सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे की वंचित बहुजन आघाडी जर ते एका मंचावर येते आणि त्यांनी जेव्हा एक ठाम केलं तर औरंगाबाद सारखं जे प्रकरण RSS विरुद्ध जे महामोर्चा काढलेला आहे, तो मोर्चा सुद्धा पूर्ण महाराष्ट्राला हालून टाकलेला आहे. त्या मोर्चाने सगळ्यांची हवागुल केलेली आहे. त्यानंतर श्रद्धेय बाळासाहेबांच्या नावाने असे व्हिडिओज काही व्हायरल झालेले आहेत. त्याची आपण सगळे नागपूर शहराच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्या लोकांनी, जे कार्यकर्ता आहेत, त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हे नोंदविलेले आहेत. त्यानंतर आपण पण सायबर क्राईम चे DCP मथानी साहेब आहेत, त्यांना पण जाब विचारलेला आहे की हे जे व्हिडिओज जे व्हायरल झालेले आहेत, ते व्हिडिओज त्या पोर्टल मधून व्हायरल झालेले आहेत, ज्याच्या आपण ऍडमिन मधून ते व्हायरल झालेले आहेत, त्यांचं आम्हाला नाव देण्यात यावे आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्टच्या तहत गुन्हा दाखल झालेला पाहिजे. त्यांनी आपल्याला 15 तारीख पर्यंत म्हटलेलं आहे की 15 तारीख पर्यंत, येणाऱ्या 15 तारीख पर्यंत आम्ही तुम्हाला ज्या पोर्टल मधून हे डाउनलोड होऊन जे व्हिडिओज आलेले आहेत, कोणी केलेले आहे, काय केलेलं आहे, त्या IP ऍड्रेसने आपल्याला सांगणार आहे. सगळ्यांना वारंवार कुशालदादा झाला, आपले महासचिव राहुल दहीकर सर झाले किंवा खांडेकर सर झाले, महासचिव धम्मदीप लोखंडे झाले किंवा कार्याध्यक्ष सिद्धांत पाटील झाले, यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला बांधणी करायची आहे, आपल्याकडे वेळ कमीच आहे, आपण कुठे ना कुठे कमी पडत आहोत. एक छोटीशी कहाणी आपण त्याला सांगू इच्छितो तुम्हाला की एखाद्या कुत्र्याला जर दगड मारला, आपण एखाद्या कुत्र्याला जर दगड मारला
तर तो फक्त आवाज करत निघून जातो. त्याच प्रकारे एखाद्या मधमाशीच्या पोळ्याला तोच दगड उचलून अगर आपण मारला तर त्या मधमाशी जे आहे ते त्या दगड मारणाऱ्या व्यक्तीवरती त्या सगळ्या मधमाशा जाऊन ध्वंस करतात. तेच उदाहरण आपण औरंगाबादमध्ये पाहिलं की वंचित बहुजन आघाडीने त्या एका कार्यकर्त्यावरती जे आक्षेप घेतला त्याच्यासाठी जे मधमाशाच्या पोळ्यासारखे सगळ्यांनी एकजूट होऊन RSS विरुद्ध जे मोर्चा काढलेला आहे ते सक्सेसफुल झालेले आहे. आणि RSS चे जे तिथे ऑफिस होतं तिथे काही पत्रकार गेल्यानंतर माहिती पडलं की त्या RSSच्या ऑफिसमध्ये सुद्धा कोणी नव्हतं. त्यांची एवढी हवाखोल झालेली होती. त्या मधमाशी सारख्या पोळ्याची जे हालत म्हणजे आपण त्या मधमाशी सारखा का नाही होऊ शकत. आपण नागपूर शहरामध्ये एकजुटीने जर आलो तर आपलं काम आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत आपण हे दाखवून दिलं पाहिजे. आपल्याला वारंवार चांगल्या प्रकारे माहिती आहे की जे 90 दिवसाने येणारे इलेक्शन होतं ते आता 60 दिवसावर आलेलं आहे. 3 तारखेला डिक्लेअर होणार आहे. आपल्याकडे अजून एक संधी आलेली आहे. ते न गमावता प्रभागाची बांधणी करायची आहे, बूथ बांधणी करायची आहे. त्यासाठी लागणारी मदत, त्यासाठी इथे उपस्थित सगळे पदाधिकारी अधिकारी हे सगळं आपल्याला मदत करायला सक्षम आहे. नवीन झालेले अध्यक्षांना पण मी सांगू इच्छितो की त्यांना पण जर कुठे काही मदत लागत असेल त्यासाठी आम्ही सगळं तत्पर आहोत. आपण हे लक्षात घ्या की जे नागपूरला बालकिल्ला म्हणून सगळे लोक म्हणतात की इथूनच 1956 ला धर्म परिवर्तन झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच प्रकारे पूर्ण महाराष्ट्राला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की वंचित बहुजन आघाडी नागपूर शहरामध्ये सक्रियच नाही, नगरपालिकामध्ये वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर घडून आणणार आहे. आपण सगळ्यांना खूप कमी टाइम भेटलेला आहे. आपल्या सगळ्यांना खूप लोक नजरेनं पाहत आहेत की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण काय नवीन करणार आहोत. त्यासाठी जेव्हापर्यंत आपण संघटनेची बातमी पोळ्यासारखं व्हावं लागेल. जिथे कुठे मदत लागून झालेली आहे तिथे आपल्याला परिपूर्णपणे जावं लागेल. लोकांची खूप तयारी झालेली आहे पण आपल्याला त्यांना तोंड देऊन त्यांना दाखवून द्यायचं आहे की वंचित बहुजन आघाडी पण कुठे पण कमी नाही पडलेली आहे. सगळ्यांचं म्हणणं असं पडते की 2019च्या इलेक्शन मध्ये जर काँग्रेस सोबत हात मिळवला असता तर एकदम चांगल्या रीतीने आपले आज आमदार राहिले असते, खासदार राहिले. पण त्या होत्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे महायुती समोर त्यांनी जे सीटा मागितलेल्या होत्या त्यांच्यावर वारंवार बोलणं झालं पण काँग्रेस पक्षाने आपल्याला कुठे पण ते कमिटमेंट दिले नाही. यांनी त्यावेळेला मदत केली असती, काँग्रेसचे सोबत हात मिळवला असता तर ते चित्र काही वेगळं राहिलं असतं. पण आजही वेळ गेलेली नाही आहे. आपण महानगरपालिकामध्ये चांगल्या रीतीने 15 ते 20 का नाही असो पण आपले नगरसेवक ते आपले सगळे पदाधिकारी मित्रमंडळी आपण सगळे माउथ पब्लिसिटी करू शकतो की
वंचित बहुजन आघाडीने कशी काय भूमिका ठेवलेली आहे, ओबीसी आरक्षण असो, सूर्यवंशी प्रकरण असो, हे सगळ्यांना माहिती आहे. हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. महासचिव राहुल दहीकर सरांनी पण सांगितलं की आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही, लोकांपर्यंत पोहोचलेलो नाही आहे. त्यामुळे ही आपली आज अवस्था जे पण आहे ते जे कमी प्रमाण दिसत आहे ते कुठे ना कुठं संघटन पूर्णपणे आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. पण येणाऱ्या इलेक्शनमध्ये ज्या प्रकारे कुशलदादांनी सांगितलं की आपण, त्यांनी सांगितलं की आता येणारे 9 तारीख जे आहे त्या 9 तारखेलाच आपण पुन्हा एक निरीक्षकसाठी, इलेक्शन निरीक्षकसाठी आपण एक बैठक घेऊ. त्यावर आवर्जून जे नवनिर्मित अध्यक्ष आहेत ते जे त्यांची फळी तयार झालेली आहे, अध्यक्ष, महासचिव, सचिव, त्यांना कृपया करून फोन करून 9 तारखेला रविवार येत आहे, सुट्टीचा दिवस आहे, आपण त्या 9 तारखेला येणारे महानगर इलेक्शन मध्ये काय रणनीती वापरली पाहिजे, संघटनाची बांधणी कशी करायला पाहिजे, प्रभागची बांधणी कशी करायला पाहिजे, बूथ कमिटी मध्ये काय काय केलं पाहिजे, या सगळ्यांसाठी आपण तो नियोजन करणार आहोत. आणि 9 तारखेला एक कार्यशाळा आपण घेत आहोत. तर जिथे कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल, आपल्या सगळ्यांचे नंबर शेअर कमिटीचे सगळ्यांकडे आहे. कुठे पण, कधी पण, कोणत्या पण वेळेला काही पण प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सांगा. आपले अध्यक्ष पण जे झाले नवनियुक्त ते पण खूप सक्रिय आहे. त्याच्यात आपल्याकडे काही ॲडव्होकेट्स लोक पण आहेत. आपण कुठे पण कमी पडून झालेलो असेल तर त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा. सांगा की आपण इथे गेलं पाहिजे, आपण इथे जाऊन कामं केले पाहिजे. आपण सगळे जाऊ आणि नवीन फळी जे तयार झालेली आहे त्या नवीन फळीला, नवीन कामाला एक नवीन जोश देऊ, नवीन ऊर्जेनं येणाऱ्या महानगरपालिकामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे तिथे वंचित बहुजन आघाडीला जिंकून आणू शकतो. आपण सगळे, मला वाटतं की सगळेच खूप चांगले कार्यकर्ता आहेत आणि ते कार्यकर्ता नसून ते आपल्या पक्षाचे जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी ते खूप सक्रिय प्रकारे काम करत असतात. म्हणून आपल्याला, आपण जे पण इथे निर्धार करतो आपण त्याला दुसऱ्या दिवशी इम्प्लिमेंट केलं पाहिजे. आणि येणाऱ्या इलेक्शनच्या मध्यनजर आपण त्यांना पाहून आपल्याला ते कामाला गती दिली पाहिजे. आपण जे 30-40 स्पीडने चालवून त्याला 140 स्पीडने न्यावं लागेल. तेव्हा जाऊन आपली इथे आपण महाराष्ट्राला दाखवून देऊ की नागपूर शहरामध्ये पण वंचित बहुजन आघाडी कुठे पण कमी नाही. मी आपल्या इथेच 2 शब्द संपवतो आणि येणाऱ्या 9 तारखेला आपण पुन्हा भेटत आहोत आणि आपली जेवढी पण कार्यकारिणी आहे ते सगळे सोबत राहून प्रभागाचे निरीक्षण त्याच दिवशी ठरवू. त्याच दिवशी आपण प्रभागाची बांधणी आणि त्याच्या संबंधी जे काही अडचण असेल ते पूर्णपणे करू. हे आपले 2 शब्द संपू. सर्वांनी व्यक्त केलेला आहे. तर ते शेवटी उपचार म्हणून सर्वांचे आभार मानायचे असतात. तर आभारासाठी मी आमचे नागपूर शहराचे महासचिव ब्रह्मदीप लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा आभार व्यक्त करा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अत्यंत महत्त्वाची बैठक होती. या बैठकीमध्ये नागपूर शहर सहाय्य विधानसभामध्ये जे नवनियुक्त पदाधिकारी झाले त्यांचा सन्मान सोहळा देखील होता.
आणि येणाऱ्या मीटिंगमध्ये तुमच्या विधानसभामध्ये तुम्ही मीटिंग लावा 2 दिवसात आणि त्यांचा सन्मान तिथेच तुम्ही करा आणि त्यांना आवर्जून सांगा की येणाऱ्या 9 तारखेच्या नागपूर शहराच्या मीटिंगमध्ये नागपूर शहरामध्ये 38 प्रभागामध्ये आपल्याला निरीक्षक नेमायचे आहेत. निरीक्षकांचं काम आहे पक्षाला गती देणे, उमेदवार शोधणे, त्या उमेदवाराची माहिती शहर कार्यकारिणी प्रभारी यांना देणे. कारण की आपल्याला 38 प्रभागामध्ये उमेदवार द्यायचे आहेत. 151 नगरसेवक ते लढवायचे आहेत. ते लढवताना आपल्याकडे ओबीसी पण पाहिजे, आपल्याकडे एसटी पण पाहिजे, आपल्याकडे ओपन पण पाहिजे. पण आपले निरीक्षक नेमण्यात आपण कमी पडत आहोत, आपण इलेक्शन लढण्यात पण कमीच पडू आणि आपल्याला 151 नगरसेवकच्या इलेक्शन येणाऱ्या काळामध्ये लढायचं आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाच्या वतीने नागपूर शहर कार्यकारिणी देखील छान काम करत आहे. आता विधानसभा कार्यकारिण्या घोषित झाल्या. विधानसभा कार्यकारिण्यामध्ये प्रत्येक विधानसभामध्ये 6-6, 7-7 प्रभाग आहेत. तर प्रत्येक प्रभागामध्ये त्या विधानसभा अध्यक्षाच्या नेतृत्वात, त्या विधानसभाच्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रभागामध्ये एक निरीक्षक नेमायचे आपल्याला. तर ही बाब आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. येणाऱ्या 9 तारखेच्या जे बैठकीच्या पत्र अध्यक्ष महोदय काढतील त्या बैठकीच्या पत्रामध्ये त्या विधानसभामधल्या सर्वच लोकांना आपल्याला घेऊन यायचे आहे, जेणेकरून आपले निरीक्षक नेमल्यानंतर समोरच्या कार्यक्रम प्रभारी साहेब आपल्याला सांगतील कसं होणार आहे त्या समोरच्या बैठकीमध्ये. कारण की आपण ही महानगरपालिका अत्यंत महत्वाची आहे. जेव्हापासून पक्ष स्थापन झाला तेव्हापासून आतापर्यंत आपण कार्यकर्त्यांच्या जे इलेक्शन राहत होतो आतापर्यंत आपण लढलेलो नाही. म्हणून आपण थोडे कमी आहोत. कारण की महानगरपालिकाचा जो इलेक्शन असतो हा प्रत्येक पक्षाचा बेस असतो. कार्यकर्ता या पक्षात या इलेक्शन मधून मजबूत होतो आणि आपण आतापर्यंत एकही इलेक्शनला असं सामोरं गेलेलो नाही. आपण 2 लोकसभा पाहिल्या, 2 विधानसभा पाहिल्या, पण एकही कॉर्पोरेशन इलेक्शन आपण पाहिलं नाही. आता कॉर्पोरेशन इलेक्शन आपल्या हाती लागलेलं आहे आणि या कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये आपला कार्यकर्ता, आपला पक्ष कसा मजबूत होईल, आपल्या पक्षाचा बेस कसा मजबूत होईल याकडे आपल्याला सर्वांनी लक्ष द्यायचे आहे. आणि वंचित बहुजन आघाडी ही ज्या झपाट्याने महाराष्ट्रामध्ये काम करत आहे त्याच झपाट्याने आपल्याला या महानगरपालिकामध्ये काम करायचं आहे. येणाऱ्या 25 तारखेला 2023 ची पुनरावृत्ती या मुंबईमध्ये होणार आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये ज्या नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत, नगरपंचायतच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत, त्यांच्यासाठी बाळासाहेबांनी एक बहुत मोठा आणि सर्वात मोठा कार्यक्रम ठेवलाय असे आपण समजू शकतो. 2023ला जो मुंबईमध्ये वंचितांचा जनसागर लोटला होता त्याच्यापेक्षा जास्त गतीने बाळासाहेबांनी आज सकाळी एक पोस्ट शेअर केली की चलो मुंबई. तर 25 तारखेला मुंबई म्हणजे सर्वात मोठा वंचितांचा जनसागर लोटणार आहे. त्या जनसागरच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला माहीत पडेल की ये देश संविधान से चलेगा, मनुवाद से नहीं चलेगा. संविधान सन्मान महासभा ही बाळासाहेबांनी आपल्या पक्षाने आयोजित केली आहे. तर ही बाब आपण लक्षात ठेवा आणि येणाऱ्या 25 तारखेला आपली ताकद समस्त महाराष्ट्र पाहणार आहे आणि त्या ताकदीचा परिचय 246 नगर परिषदा आणि जवळपास 46 नगरपंचायतांच्या इलेक्शन मध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला दिसणार आहे. आणि त्या रिझल्टचा आपण काय म्हणतो ती एनर्जी या येणाऱ्या आपल्या महानगरपालिकामध्ये आपण यूज करू शकतो. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न आहेत सत्तेमध्ये जाण्याचे, कार्यकर्त्यांना पण सत्तेत नेण्याचे, पक्षाला सामोर वाढवण्याचे, ते आपल्याला करायचे आहे. आणि 38 प्रभागामध्ये आपला पक्ष कसा वाढेल ही स्थानिक लोकांची जिम्मेदारी आहे. प्रत्येक प्रभागामध्ये अध्यक्ष येऊ नाही शकत, प्रत्येक प्रभागामध्ये प्रभारी येऊ नाही शकत. तर तिथले जे लोकल लीडर आहेत, तिथला जो लोकल कार्यकर्ता आहे तोच त्या प्रभागाचा बाळासाहेब आंबेडकर आहे असे प्रत्येक कार्यकर्त्याने समजावे. आणि येणाऱ्या सर्वच मिटिंगांमध्ये निरीक्षक नेमून सामोरची वाटचाल आपल्याला करायची आहे. एवढं बोलतो आणि आजचा कार्यक्रम इथे समाप्त झाला. आपण कार्यक्रमाला उपस्थित झाला म्हणून सर्वांचे मी आभार मानतो आणि आजची सभा इथेच संपली असे मी घोषित करतो. क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय.